काय करते आई? आज आपण करतो वाटपाची डाळ. त्यासाठी काय करायचंय, 3 डाळी मिक्स घेतल्यात मी, धुवून घ्यायच्या. कुकरला लावताना त्याच्यात काय काय टाकायचं, थोडासा टोमॅटो, थोडासा कांदा, हिंग, हळद आणि थोडंसं तूप, आणि कुकर लावायचा. आपल्या नेहमीप्रमाणे शिट्ट्या घ्यायच्या. टप तयार करतोय त्यासाठी मी इथे ओलं खोबरं घेतलंय मुठभर, थोडासा कांदा, आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरची घालायची. आणि इथे थोडेसे धणे घेतलेत मी, आणि मिरी घेतली आहे, काळी मिरी 2-3 घ्यायच्या. आणि आता हे मिक्सर करून घ्यायचं. डाळ शिजली आहे, थोडी घोटून घ्यायची, रवीने घेतली तरी चालेल. मिक्सरमध्ये आपण वाटण तयार केले, ते फोडणीला घालूया. तेल, राई, नेहमीप्रमाणे राई घालायची फोडणीला. मग घालायचं जिरं, मग घालायचा लसूण ठेचलेला, कढीपत्ता, मिरच्या उभ्या चिरलेल्या. हे वाटप घालायचं. वाटपात पाणी घालायचं. ओलं खोबरं कच्चं असतं आणि त्याला छानपैकी अशी कड काढून घ्यायचं, म्हणजे त्याचं कच्चे पण जातं. हे बघा, कड येतोय ना व्यवस्थित. आता ही आपण डाळ स्मॅश केलेली आहे ती घालायची त्याच्यात. घट्ट पातळ किती पाहिजे ते आपल्यावर आहे, त्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण वाढवायचं. मीठ. अशी आपली वाटपाची डाळ तयार झालेली आहे. काय सुंदर दिसते बघा. आणि वरून घालायची. तेव्हा माझी छोटीशी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ते मोफत आहे. आणि हो, मला दोन्हीकडे तुम्ही सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरती. ओके, बाय बाय.